आपण आता जर बघितलं 105वी घटना दुरुस्ती बघणार आहे. आधीची याच्या आधी आम्ही 102वी घटना दुरुस्ती बघितली. त्याच्यामध्ये काय होतं, मग त्याच्यामध्ये पण काय होतं, मागासवर्गीय राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग स्थापन झाला. आता आणि आयोग स्थापन केला आणि राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची यादी कोणी स्थापन केली, राष्ट्रपतींनी तयार केली. ती कोणत्या कलमानुसार 342 बी नुसार तयार केली होती, बी मध्ये तयार केली होती. आता याच्यामध्ये जर बघितलं 342 मध्ये थोडा बदल झालेला आहे. बदल काय झाला आहे, 342 ए मध्ये बदल केला या घटना दुरुस्तीने. राष्ट्रपती कोणत्याही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाच्या संदर्भात केंद्र सरकारच्या उद्देशाने केंद्रीय यादीतील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग निर्दिष्ट करतील. म्हणजे काय करणार, राष्ट्रपती राज्यानुसार काय करणार, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या म्हणजे EWS ची यादी काय करणार, जाहीर करणार. सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या सोशली आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड यांची काय करणार यादी, सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड SCBC आपण म्हणतो त्याला, SCBC त्यांची काय करणार यादी जाहीर करणार. कोण करणार, राष्ट्रपती. आणि केंद्रीय यादी या शब्दाचा अर्थ काय असणार, ती केंद्रीय यादी केंद्र सरकार फक्त यूज करणार. केंद्र सरकार फक्त यूज करणार राज्यांच्या दृष्टीने, वेगवेगळी असू शकतात ती राज्यांमध्ये. आणि अजून काय बदल करण्यात आला, प्रत्येक राज्य केंद्रशासित प्रदेशानुसार राज्य काय करू शकतं, आपली सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयांची वेगळी यादी तयार करू शकतो. म्हणजे राज्यामध्ये एखादी जात जर शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास असेल ती केंद्राच्या यादीमध्ये नसेल, पण केंद्राची यादी वेगळी पण असू शकते. म्हणजे केंद्राची वेगळी यादी तयार करणार केंद्र सरकार, राज्यांची वेगळी यादी राज्य जाहीर करू शकणार, राज्य यादी जाहीर करू शकणार या घटना दुरुस्तीनुसार. आणि राज्य सरकारनं काय स्वतःच्या उद्देशाने सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाची यादी तयार करण्यासाठी किंवा राखण्यासाठी राष्ट्रीय आयोगाची काय करणार, फक्त सल्लामसलत करण्याची जी आहे सूट देण्यात आली. पहिले काय होतं की राष्ट्रीय आयोग स्थापन काय करत होता, शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासवर्गांची यादी जाहीर करत होता. राज्य सरकार आता काय करणार, सेपरेट यादी जाहीर करू शकणार. राष्ट्रीय आयोगाशी सल्लामसलत करणे त्यांना बंधनकारक नसणार, त्यामध्ये थोडी सूट जाहीर करू शकणार. हे काय आहे, हे बदल. नंतर याच्यामध्ये जर बघितलं 338 बी मध्ये काही बदल करण्यात आले. म्हणजे केंद्रीय यादी राज्याची यादी वेगवेगळी असं करण्यात आलं. 338 राष्ट्रीय मागासवर्ग आयोग आहे तो काय करतो, याच्यासाठी काम करतो. नंतर 342 ए मध्ये बदल करण्यात आले. पहिले काय होतं, SC ST ची यादी होती त्याच्यामध्ये थोडासा बदल करण्यात आला. SC ची यादी होती त्याच्यामध्ये 341 ए मध्ये बदल करण्यात आला. हे कलम टाकण्यात आलं तिथे. आणि 366 मध्ये काय, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांची काय डेफिनेशन, त्याच्यामध्ये पण काय केलं, राज्यांच्या यादीनुसार काय केला, थोडा बदल करण्यात आला या कलमामध्ये. थँक्यू व्हेरी मच.